नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग. तर सगळ्याचं चहा पाणी झालं असेल. मी आंघोळ केली, चहा काय पेत नाही, ते औषधं चालू असल्यामुळं. आणि वर तुम्ही म्हणसाल वर काय करतो, तर वर स्लॅब वाटलेलं त्याची आळी भरते. हे बघा, हे आळी भरले ती स्लॅबाची. अजून 2, 3, 4 आळी राहिली ती भरायची. तर जायचं बाहेर काम आहे तिकडं. कारण बांधकामाला पैसे द्यायचं म्हणल्यावर बसून चालत नाही. घरी इकडनं तिकडनं काही ना काय उद्योग पाणी, काही ना काय कामधंदा करावा लागतोय. रात्री गाणी होती, मनोज भाऊ बरोबर गाण्याला गेलतो. आणि तिकडंच जायचं आहे माघारी लगेच अजून. पण आपल्या घरी करायला कोण नाही, त्याच्यामुळं सलापाची आळी भरायसाठी यावं लागलं मला. परवा दिवशी सलाप ओतले, काल आळी केली ती. काल आळी केल्यामुळं काल काय भरली नव्हती ती. ठेकेदार म्हणलं काल भरायची नाही, आज भरा. मग आता हो काही आज आळी भरल्या ती. आळी भरायची झाल्यावर आज काय सोमवार आहे पण राहणार आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. स्वयंपाक करायचं माझं सोमवार आहे. मग आता संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम आहे, तिकडंच सोमवार सोडणार आहे. मग आताच फोन आला तर या लवकर म्हणून. पण आळी भरल्याशिवाय आता सेंटरिंगवाली काही 2-4 दिवस येत नाही ती. मग ही झाली की म्हणली, खोललं की लगेच आम्ही 2-4 दिवसांनी म्हणलं त्यांना पॅरापीट चालू करा, प्लास्टर करायला चालू करा. तर ठीक आहे म्हणले ती. तर मला कमेंट आले की योगेश भाऊ एकटा जीव सदाशिव चॅनलचं नाव आहे, तर चॅनलचं नाव बदला तुम्ही. दादा खरंच एकटा जीव सदाशिव, खरंच आहे एकटा. आता काय नाव ठेवावं दुसरं, ते सुचवून नाव ठेवलेलं होतं. हाळ भरत आले हे. आणि एकटा जीव आता काय करायचं, नाही इलाज आहे. हायच एकटं म्हणल्यावर एकटा जीव सदाशिव नावच ठेवावं लागतं. लय जणांची कमेंट आली, पण मला राग नाही बरं का तुम्ही कमेंट केल्या म्हणून. दादा तुम्ही कमेंट केली म्हणून राग नाही मला दादा ताई. कारण पहिलं खरं एकटंच असायचं, एकटं वाटायचं, त्याच्यामुळे एकटा जीव सदाशिव चॅनलचं नाव ठेवलं होतं. आणि खरंच की आता एकटं कोण आहे हो, बाप मेला आणि आई आहे तर काय आमच्या आईला काही सुधरत नाही. कोण आहे जीवाला, एकटंच म्हणावं लागेल की. असू द्या, पण तुम्ही काय ही म्हणलंय त्याच्याबद्दल काही नाही बरं का. म्हणजे मला राग नाही, काय कमेंट केली की तुम्ही नाव बदला म्हणून, तसं काही नाही. हे बघा असं पाणी, ही आळी भरलेली आहे अशी. अजून ही एक आणि 2-3 आळी राहिली ती भरायची अजून. अजून लई काम राहिले घराचं. कधी होईल जेव्हा आरी पडलाय, पण होईल. नळी आणली, नळीनं पाणी भरत असतो ही. कारण रोज कोणाची मागे त्यापेक्षा आपलीच घेऊन आले. आई आहे रानात, आईला कर्म नाही. पण काय झालं, इथं वर्ष श्राद्ध झाल्यापासून रानातच आहे. इथं अजून बाहेर वाळून ही लाकडं फळ्या आणले पडले. ते बाथरूमकडे बी खडीचा ढिगारा होता, त्याच्यामुळं जायला येत नाही. मग तिला म्हणलं राहा तिथं. पण ती सारखं म्हणते मला गावात यायचं. कारण काय होते, आम्ही इकडं तिकडं आलो म्हणजे जेवला का, खाल्ला का, पिल्ला का, उशिरा जरी आलो तरी आई विचारते. तिला वाटतं पोरगं एकटंच घरी आहे, पोरगं एकटंच घरी आहे. खरंच आईची माया वेगळीच असते अहो. कोणी नसलं तरी आपल्याला आई विचारते. संध्याकाळी किती बी उशिरा होऊ द्या, आल्यावर म्हणणार जेवण आला. एखाद्या वेळेस कुठं बाहेर जेवायला नाही भेटलं तर म्हणत असतो हो जेवण आलो.
मग यायचं आपलं 2-4 फरसाण्याचा घास खायचं आणि झोपायचं. पण विचारणारी आई असते, खरं आईला खरंच माया असते, खरंच आईला प्रेम असतं. आईबापाच्या माघारी खरंच कुणी नाही. आणि घराचं काम आमचं भाऊ तेव्हा जर पूर्ण झालं असतं तर भाऊला आनंद झाला असता. मस्त वाटायचं वर्ष श्राद्धाच्या आधी व्हावं, वर्ष श्राद्धाच्या आधी स्लॅब व्हावं, बापाचं वर्ष श्राद्ध नवीन घरात व्हावं. पण नाही, आता शेवटी कामाचं आहे, आपल्या हातातलं नाही. काय करायचं, नाईलाज आहे. आता सुद्धा रानात गेले की म्हणते जेवण आला का, मी म्हणत असतो हा. सकाळ सकाळ कुठल्या जेवायला पण म्हणतो, पण आज तर काय सोमवार आहे आणि ती औषधं पोटासाठी औषधं चालू आहे ती, त्याच्यामुळं चहा काय प्यायचा नाही. मी चहाच पित नाही 2-3 महिने झाला, 2-3 महिने प्यायचा नाही. 2-4 दिवस झालं औषध चालू केले आता 5 तारखेपासून.